अनेक मान्यवर व्यासपीठावर आहेत. यदा कदाचित सामना सुरू असताना सन्मान जर सुरू राहिला तर यदा कदाचित तुम्ही आम्ही दिलगिरी व्यक्त करू ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. धन्यवाद, थँक्यू महागुरु. तर प्रकाश मात्रे यांच्याकडून सलग 2 षटकारासाठी इथे 2000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तो चलेंगे मैदान की तरफ. सुपर 6 की पहली मैच. हाफ ट्रैकर की बॉल पिच की कवर्स के ऊपर से पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर लेकिन नहीं रोक पाएंगे कि सीमा रेखा के पार सीधा 4. नितीन थोडासा थांबवते बघा. कमिटी मेंबर्स आणि या स्पर्धेच्या वतीने शेवटची सूचना आमचे आयोजक विनय गावंड आणि संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने की सिरीज साठी ही तुमची शेवटची मॅच असेल. याच्यानंतर धावा काउंट केला जाणार. ही मॅच तुमची शेवटच्या सिरीज साठी आणि इथून तुम्हाला आता ब्रँडेड एसिक्स चे शूज मॅन ऑफ द मॅच साठी दिले जातील. याच्या अगोदर मला वाटतं विनय 70 चे होते. आता तुम्हाला इथून 5 मॅच साठी एसिक्स चे ब्रँडेड शूज दिले जातील. तो चलिए बिल्कुल यहाँ पर चौका मिला. उसके बाद यहाँ पर रन आती हुई सिंगल और सिंगल की मदद से क्रियांश 11 देवीजापाड़ा टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 5. उनके खिलाफ खेल रही है वीआरसीसी पेंदर यानी कि सबसे डेंजरस टीम. क्रिश कोपर का खतरनाक खिलाड़ी इसी मैदान के ऊपर इस खिलाड़ी ने कयामत का कहर मचाया था जब डे फॉर्मेट का नाइट टूर्नामेंट डे फॉर्मेट का आयोजन किया था. वही क्रिश यदि हमारे भोलनाथ शेठ इनके सुपुत्र एसिक्स के ब्रांडेड शूज लेकर आते हुए यहां से आगे जितने भी 5 मैचेस होंगे वो 5 मैचेस में मैन ऑफ द मैच के लिए बिल्कुल ब्रांडेड एसिक्स के शूज यहां पर दिए जाएंगे. और साथ ही साथ ये लास्ट मैच होगी आपके लिए जो मालिकावीर के रेस में. जबरदस्त फाइट. पिछला मुकाबला अक्का देवी चैंपियंस ग्रीष्म 11 मोटी जुई टीम के खिलाड़ियों ने शानदार तरीके से अपनी जीत हासिल की. लेकिन ये सुपर 3 यानी कि 6 टीमें क्वालिफायर है जो ट्रॉफी घर पर लेकर जरूर जाएगी. लेकिन मेगा फाइनल में कौन जाएगा? जड़ में डालने की कोशिश ऑफ साइड में हल्के हाथों से गेंद को खेला. लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी उठाए फील्ड करे. मात्र 1 रन लेने का पर्याप्त समय. देखिए मच्छिंद्र पाटिल सर पिछले कुछ 3 मैचेस की चर्चा करेंगे. पहले मैच में 40 नहीं बने, दूसरे मैच में 39 नहीं बने, लेकिन तीसरे मैच में वो टार्गेट 53 का चेस हुआ. दीपक शेठ भोईर मोटीजुई ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्यांच्याच वतीनं अखिल समाज महाराष्ट्र अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग कराडी समाज प्रीमियर लीग अलिबागच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. बॉलर तैयार. या स्पर्धेकरता हिमांशु एंटरप्राइजेस आदरणीय रविदादा भोईर कोलवाडी यांच्या वतीने 11,111 रुपयाचं देणग्या स्वरूपात स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. बिल्कुल यहाँ पर शून्यातून विश्व निर्माण करणारे दमदार नेतृत्व हिमांशु एंटरप्राइजेस रविशेठ आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. क्रियांश 11 देवीजापाड़ा खेल रही है पहले सत्र में. ओ बढ़िया शॉट सीधा बैकफुट पर जाकर खेला है डीप लॉन्ग लेग की तरफ. जजमेंट थोड़ा सा गलत रहा पर खिलाड़ी का. पीछे घूमकर कैच को पकड़ने का प्रयास था लेकिन जब तक गेंद को तीसरे एक्शन में पकड़े वहां पर बल्लेबाज के पास 3 रन लेने का पर्याप्त समय. और इसी 3 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो टोटल 9 रन. प्रथमेश नेरुलकर जबरदस्त खिलाड़ी अंडर 19 का ये ताकतवर खिलाड़ी है. और जब भी पेंदर के मैदान के ऊपर चाहे वीआरसीसी उनकी टूर्नामेंट हो पेंदर की या फिर आप देख सकते हैं जहां तक जीवा भोईर समाधान की टीम हो या फिर नितिन शेठ भोईर उनकी टीम हो निश्चित तौर पर हमेशा काफी जबरदस्त आयोजन पेंदर की नगरी में होता है. और ये भी आप देख सकते हैं खूबसूरत मंजर मिनी वानखेड़े मैदान वलप के ऊपर. सरपंच भोलानाथ शेठ पाटिल इनका ये दमदार आयोजन. श्री गणेश वलप क्रिकेट का ये शानदार आयोजन. न भूतो न भविष्य. जब भी भोलानाथ शेठ पाटिल की टूर्नामेंट होती है दर्शकों की कभी कमी नहीं होती. खचा खच भरा हुआ ये स्टेडियम चारों तरफ आप देख सकते हैं. ये लाइन अच्छी है. इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 9 बिना कोई विकेट खोए नुकसान पर. क्रियांश 11 देवीजापाड़ा. थँक्स रॉकस्टार प्रवीण. आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी आज ज्यांच्या आवर्जून उपस्थिती पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नवनिर्वाचित नगरसेविका शेतकरी कामगार पक्षाच्या योगिताताई फडके ते उपस्थित आहेत. आमचे समीरदादा फडके ते उपस्थित आहेत. समीरदादा या आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. चला या
योगीदादा भोईर ज्यांच्या सौभाग्यवती सुद्धा अर्चनाताई भोईर या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. योगीदादा या आपण समोर चला या. इथे सन्माननीय समीरदादा फडके बघा, निश्चित स्वरूपात त्यांच्या सौभाग्यवती योगिताताई फडके या पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2च्या विद्यमान नगरसेविका आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान भोलानाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केला जात आहे. आणि भोलानाथ शेठ पाटील यांच्या विचारधारेतून उद्या बघा वल्लभगाव प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा याच मैदानावर आपल्या भेटीसाठी येणार आहे. प्रकाश जोतातील स्पर्धा असेल. यानंतर सन्मानित योगेशदादा भोईर ज्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई भोईर या पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. चला महेश ढोंगरे आणि मयूरदादा फडके या ढोंगरेच्या पाडा गावामध्ये ज्यावेळेस श्रीराम मित्र मंडळ ढोंगऱ्याचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असतो, त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आमचे संजय दादा भोईर आपण या. सनी फडके आमचे कलाकार आहेत. सनी दादा या, यूट्यूब वर नेहमी आम्ही पाहत असतो. बन्सी बन्सी फेम या आपण. आणि महागुरु त्याचं एक अजून आपण संगीत ऐकलं की लग्न झाल्यानंतर कोण म्हणतो मला गोव्याला न्या किंवा दुबईला न्या किंवा इकडे न्या तिकडे न्या. तर त्यांचं एक संगीत आपण ऐकलं तर राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर मला दाखवाल का ना, म्हणूनच त्यांना मातीच्या रंगाचं कालिद म्हणून संबोधले जाते. यानंतर मयूरदादा या. मयूरदादा एकच वादा ढोंगरेचा पाडा गावामध्ये खऱ्या अर्थाने प्रवीण आपण नेहमी पाहतो. रायगड जिल्ह्यात त्यांच्या स्पर्धेची चर्चा आणि एकीचं बल नेहमी बघायला मिळतो. भोलानाथ शेठ पाटील साहेब त्या स्पर्धेत उपस्थित असतात, त्यांचा सन्मान इथे केला जाते. सनी यापणी आणि वलुया रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे. योगेश भोईर साहेब देखील आता मला वाटते फ्री झाले असतील. इलेक्शन संपला त्याच्यानंतर गुलाल देखील घेतला. आज पडगा प्रीमियर लीग देखील संपन्न झाली मोठ्या थाटामाटानं आणि रजत मुंडेच्या अगदी जवळचे आणि नेहमीच त्यांच्यावरती प्रेम राहिलं. या संजय भोईर साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. संजय दादा या आपला आणि त्यानंतर सनी फडके. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बघा भरपूर उशीर घेतला. पेंदर क्रिकेट संघानं पंच वारंवार इशारा करतायत लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तो चलेंगे मैदान के ऊपर, क्रीज आएंगे गेंदबाजी के मार्ग पर. एक और ताकतवर तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने वाला गेंदबाज आ चुका है, लेकिन यहाँ पर क्रियांश 11 देवीचा पारा टीम को कम से कम यहाँ पर 40 के भीतर जाना पड़ेगा. पहले गेंद के ऊपर तान दिया है सीधा डाउन द ग्राउंड सीमा रेखा के पार ऑन साइड में कड़क हिट सिक्सर. मागुरू आगाग बनची तुला हिस्सा देऊ कंशी आणि तुला लगेच टक्कर दिली. अरे अरे दादा तुझ्या हिश्श्यावर नाही तुझ्या बहिणीशी. चला सनी फडके यांचा सन्मान इथे केला जात आहे. अमृत पटेल आणि कृष्णा यादव यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. रिवर्स शॉट, ये तो उससे बेहतर है जो पिछला छक्का आया था और इस बार गेंद सीधा जाएगी आउट ऑफ द पार्क. बैक टू बैक मैक्सिमम. रॉयल तो सारे तलैका से सारे तलैका से तो सारे तलैका से कमी कशाची. बघा भोलानाथ शेठ पाटील यांच्यावर असणारे प्रेम या प्रेमास्ताद मयूरदादा फडके यांना पाहतो, संजय भोईर यांना पाहतो, आमचे महेश ढोंगरे या त्रिवेणी संगमचा यथोचित गौरव माजी सरपंच जयमालाताई भोलेनाथ पाटील चषकाच्या माध्यमातून केल्या जात आहे. आमच्या चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. महिला भगिनी बघा आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर इथे या षटकारासाठी विद्यमान नगरसेविका अर्थातच अर्चनाताई योगेश भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक त्यांच्या समेत आमच्या योगिताताई फडके यांच्या वतीने देखील या ठिकाणी टोटल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. हल्के हाथों से गेंद को खेला, इस गेंद को बिल्कुल ऑन साइड में नो बॉल करार. ओवर स्टेप की वजह से सोने पे सुहागा. रन लूट रही है यहां पर गेंदबाजी करने वाली टीम. रन बनेंगे तो फिर काफी बड़ी दिक्कतें पैदा होगी. योगिताताई अर्थातच विद्यमान नगरसेविका आणि अर्चनाताई यांच्या वतीनं जो मागच्या षटकार ठोकला फलंदाज यशने त्या रिव्हर्स शॉट साठी त्यांच्या वतीनं इथे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथे सन्मानित शक्ती पाटील उत्तर शिव यांचं आगमन झालेलं आहे. आपला आम्ही भोलानाथ शेठ पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करत आहोत. 23 रन स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल यहां पर बने. पिछली गेंद नो बॉल हमने देखी, +2 रन मिले. रफ्तार के साथ रन दुगनी आगे बढ़ रही है. पहले ओवर में सिर्फ 9 रन थे, लेकिन क्रिश का ये काफी बड़ा ओवर. यही क्रिश ताकतवर बल्लेबाज है, लेकिन क्रिश को यहां पर काफी मार मिली है. फीट की गेंद के ऊपर
ये तो भी सुपर रे सुपर है, डीप लॉन्ग लेग के ऊपर से अंपायर का इशारा। दैट्स अ बिग 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 हिट। मुड़बार बात आहे छत्रपती शिवरायांचं संगीत आपण ऐकताय। सांग ठोकून छाती देव माझा शिव छत्रपती, श्वासात राज ध्यासात राज, कना कनात राज मना मनात राज, पत्तर कर दे पाणी पाणी, जय भवानी जय भवानी। जगात 19 फेब्रुवारी लय भारी आणि शिवजयंतीचा महोत्सव आपण 19 तारखेला संपूर्ण देशामध्ये पाहिलात। 29 यश पाटिल 7 में 21 300 का स्ट्राइक रेट, खतरनाक बल्लेबाजी का यहाँ पर नजारा पेश होता हुआ। कभी हारने का इरादा हो तो उन लोगों से भी याद करना जिन्होंने कहा था ना कि तुमसे नहीं होगा, अब यहां पर कर दिखाया यश पाटिल ने। क्रियांश 11 देवीचा पाड़ा हार भी हो रही है। क्रिश ये गेंदबाजी आपकी नहीं है, 3 में 20 रन आपने खर्च की यहां पर, और ये गलत यहां पर क्रिकेट नजर आता हुआ। 3 में 21 रन, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, यह समय ना व्यतीत करे, बैट्समैन यही कर रहे हैं अंपायर को। अंपायर आपको लगता है तो आप लीजिए, हम नहीं कहेंगे कि बार बार आप टाइम आपका भी अलर्ट है तो आपके ऊपर ये सब पेनल्टी देना। 3 में 21 रन खर्च, टेंशन में है वीआरसीसी 11। पेंदर टीम के कप्तान, इंपॉर्टेंट गेंदबाज उनके क्रिस्ट ये रन लूटे, ये थोड़ा सा नाराज होगा उनका खेमा। फुलटॉस बॉल आसानी के साथ खेला है, एक्स्ट्रा कवर की दिशा में, वन बाउंस इनटू द फैंस, नो चांस, गेंद से मारे का पार, 4 रन। किस्मत भी राजा उसी को बनाती है कि जिसमें कुछ खुद करने का हुनर होता है। और ये लीजिए यश की क्या लाजवाब बल्लेबाजी नजर आती हुई। मागुर अक्सर कहते हैं छोटा तीर घाव करे गंभीर। फुल टॉस गैप ढूंढने की कोशिश जरूर की थी, लेकिन डीप पॉइंट में प्रोडक्शन तैयार है, उठाएंगे फील्ड करेंगे, केवल सिंगल मिलेगा। अच्छी वापसी यहां पर आखिरकार 5वीं गेंद के ऊपर नजर आती हुई। एक गेंद का खेल यहां से बचा हुआ है और इसी सिंगल की मदद से रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंची है फिलहाल 35 बिना कोई विकेट खोए नुकसान पर। चला इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। दीपक चौधरी, संदीप सिंग आणि अमन सिंग, ग्रीन होम सोसायटी, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। तर याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अर्चनाताई, योगेश भोईर नगरसेविका आणि योगिताताई फडके यांच्या वतीने फलंदाजासाठी 1000 रुपयाचा अजून पाहतोय 2000 रुपयाचा पारितोषिक आतापर्यंत या फलंदाजासाठी तुम्ही पाहताय। 10 गेंदों में 33। हमारे साथी स्कोरर जानकारी दे रहे जतीन कि ये सरपंच ट्रॉफी में अब तक अर्धशतक बनाए खिलाड़ियों ने टोटल 2 ही, क्या ये तीसरा अर्धशतक आज आ पाएगा? 10 में 33 बनाकर ये खिलाड़ी बल्लेबाजी कर रहा है। अरे बिल्कुल बापू का ढाबा के ओनर बाबू भाई और सत्या भाई पेंदर, इनके ओर से विकेट हैट्रिक के लिए वीआरसीसी पेंदर 11 टीम के गेंदबाज को भी टोटल 1000 का इनाम। चला बघा गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे। सत्याभाई आणि बाबूभाई यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान केला जाईल। बोलना शेठ पाटील या आपण या आपल्या शुभास्थिती सन्माननीय दीपक चौधरी, सन्माननीय संदीप सिंग आणि अमन सिंग यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। संदीप सिंह आइए, यहाँ पर आइए। दीपक चौधरी आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा। भोलानाथ शेठ पाटिल, हमसे ज्ञानेश्वर पाटिल, हाँ ज्ञानेश्वर पाटिल, आपसे हमारा निवेदन है कि आपके आपके शुभ हाथों से दीपक चौधरी ग्रीन होम सोसाइटी के जो रहवासी है, बिल्कुल उनका यहाँ पर शाल पुष्पगुच्छ और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर सम्मान करें। उसके बाद में सम्मान होगा संदीप सिंह। संदीप सिंह आइए, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा। इस प्रतियोगिता का बिल्कुल इस प्रतियोगिता का आप हिस्सा बन चुके हैं, आइए आपका सम्मान किया जाएगा। हमारे श्री गणेश क्रिकेट क्लब वल्लभ इनके ओर से ज्ञानेश्वर दादा पाटिल इनके शुभ हाथों से शाल पुष्पगुच्छ और प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर आपका यहाँ पर गौरव किया जा रहा है। दोनों भाई, एक तरफ पूर्व सरपंच भोलानाथ शेठ पाटिल, एक तरफ हम देख रहे हैं ज्ञानेश्वर दादा पाटिल, और उसके बाद में अमन सिंह। आइए अमन सिंह, आपका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा। भोलानाथ शेठ पाटिल पूर्व सरपंच ग्राम पंचायत वल्लभ, आपसे हमारा निवेदन है कि आपके शुभ हाथों से ये सम्मान करें। आणि या स्पर्धेतून सांगता घेतात पनवेल महानगरपालिकेच्या
विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती अर्चनाताई समीर फडके आपण या स्पर्धेत आवर्जून उपस्थित राहिलं. या स्पर्धेतून तुम्ही सांगता घेता. मग त्यामध्ये योगिताताई अर्चनाताई योगेश भोईर अर्चनाता योगिताताई आमचे समीर दादा फडके, त्याचबरोबर आदरणीय मयूर फडके, महेश ढोंगरे. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार. तो चलिए तो ओवर में 37 अकेले बल्लेबाज के 33 से यहाँ पर यश के शुरुआत करेंगे. 30वें ओवर की शुरुआत विक्रम पाटिल जिनके कंधे के ऊपर मागुर. चला शैलेश खाडेकर आणि विशाल चंदने यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत. या समोर या, आपला सन्मानित केला जाईल. ओर टू कमेंट्री बॉक्स प्रवीण गायकर. चलेंगे गेंदबाज फिर से एक बार तैयार होंगे और फिर से एक बार बैकफुट पर जाकर जो उनका फेवरेट स्ट्रोक है वो लगाना चाहते हैं यश पाटिल. नेक्स्ट मैच के लिए दोनों भी कप्तान तैयार रहिए, खास करके क्रियांश 11 मुरबी टीम के कप्तान और जय भोलेनाथ आवरे टीम के कप्तान. यही अगला मैच होगा मेरे ख्याल से सुपर 6 का. आणि बघा इथून सुपर 6 साठी ही तुम्हाला शेवटची मॅच आहे. सिरीज साठी धावा काउंट केल्या जातील आणि मगाशी क्वालिफायर मॅच साठी फक्त तुम्हाला 20-70 शूज होते. आता एसिक्स चे शूज या 5 मध्ये दिले जातील. हे सर्व सूचना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिली गेंद डॉट. चलिए यहाँ पर फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन. डीप लॉन्ग लीग की तरफ एक फील्डर यहाँ पर तैनात करते हुए ज्यादा फॉलिंग स्वीप मारना पसंद करता है ये खिलाड़ी और बिल्कुल उसी के बदौलत यहाँ पर ये रन उनके बल्ले से आ चुके हैं और लगातार स्लॉट में गेंदें इस बल्लेबाज के बल्ले में मिली है. फुल टॉस बॉल इस बार हल्के हाथों से ड्राइव किया और बिल्कुल यहाँ पर गेंद जाएगी बैक अप डीप पॉइंट की तरफ सीमा रेखा के करीब. अंत तक यहाँ पर गेंद को रोका है लेकिन तब तक 3 रन पूरे. क्या चौथे की कोशिश यहां पर कर पाएंगे? यस मागुर कुछ कहना चाहेंगे? चला शैलेश खाडेकर यांचा सन्मानित करण्यात आलं. स्वागत आहे तुमचं. प्रवीण चला मान्यवर खूप आहेत. प्रेक्षकांची थोडी आपण दिलगिरी व्यक्त करू. पुन्हा एकदा बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. 12 में 36 बनाकर खेल रहे बल्लेबाज यश पाटिल. 14 गेंदों का सामना होते हुए 40 बने स्कोर कार्ड के ऊपर. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. रोहन खेल रहे 3 में 3 बनाकर. विक्रम की अब तक अच्छी गेंदबाजी यहां पर नजर आती हुई. काफी सारे मेहमान है प्रवीण टेम्बे और कई सारे दर्शक भी मैच का आनंद लेते हैं. और मैंने पहले भी कहा था ये भोलानाथ शेठ पाटिल की टूर्नामेंट यहां किसी को कमी नहीं है. सब पूरी तरीके से आपको खिलाड़ियों को जबरदस्त योगदान, दर्शकों को योगदान और साथ ही साथ सभी काफी खुश क्योंकि यहां पर यह आयोजन की ये हमेशा तरसते हैं कि कैसे एंट्री मिले इस टूर्नामेंट में. हर टीम ने यहां पर काफी अच्छा योगदान दिया है. लॉन्ग ऑन की तरफ फील्डिंग थोड़ी सी खराब. दूसरे एक्शन में गेंद को उठाया था, मौका बन सकता था लेकिन फिर से एक बार सुरक्षित अपने क्रीज तक पहुंचे. यश ने मना कर दिया. सिंगल मिलेगा. सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 41 रन एक स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर. विक्रम पाटिल अनुभवी क्रिकेटर है. अब तक उनके ओर से 3 गेंदों में सिर्फ 4 रन यहां पर खर्च किए और शातिर गेंदबाजी यहां पर नजर आती हुई लाइन लेंथ के साथ पिछली फुल टॉस. तो 36 के ऊपर बल्लेबाजी हो रही है. हालांकि देवी सपाड़ा और पेंदर मेरे ख्याल से प्रवीण टेम्बे हमारे एक ही एरिया की ये दोनों ताकतवर टीमें हैं. तो बल्ले का लगातार बाहरी किनारा. विकेट कीपर ने गलती की थी. ओ टेम्पा बहुमा बचे. ये टेम्पा बहुमा बचे और ये लीजिए क्या ये 6 या 5 ये पंजा मिलेगा अंपायर की ओर से. ये मुफ्त का पंजा. चला पेंदर क्रिकेट संघाला लीड करण्यासाठी प्रकाश शेठ भोईर पेंदर, लखन पाटील पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने प्रकाश शेठ भोईर आपणास आणि लखन भोईर आपणासही आमंत्रित करतो. देवीचा लखन पाटील देवीचा पाडा गावातील आदरणीय व्यक्तिमत्व प्रकाश शेठ म्हात्रे, नरेश नरसिंगे तोंडरे आणि बालाराम पाटील बीजी पाटील तोंडरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं, आपलेही स्वागत आहे. बिल्कुल अंपायर ये 5 रन होंगे ना. बिल्कुल डेफिनेटली 5 रन होंगे और मेरे ख्याल से स्ट्राइक अप जाएगी रोहन के पास. तो चलिए यहां पर मौका मिला है. 5 रन जाएंगे वो मेरे ख्याल से यश पाटिल के हिस्से में. 13 में 41 बनाकर ये बल्लेबाजी कर रही है. क्या लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन क्या कर रही है मैदान के अंदर. 82 पेंदर नो बॉल डाले, खराब फील्डिंग कर रही है. मैं गलत नहीं कहूंगा. विकेट कीपर ने जो डायरेक्ट हिट किया वो बराबर किया था उन्होंने. सन्माननीय पनवेल महानगरपालिकेच्या ज्यांच्या नगरसेविका योगिताताई फडके नगरसेविका आहेत खऱ्या अर्थाने ते समीर दादा फडके ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने स्पर्धेकरता 11,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल समीर दादा फडके आपलं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे भरत दादा 11 फडके संघाचे पुरस्कर्ते
फुल टॉस बॉल लॉन्ग साइड में खेला है, खिलाड़ी है, बनेंगे दर्शक, उनके दस्तक पर मस्तक देती हुई गेंद सीमा पार। और ये लीजिए फुल टॉस बॉल के ऊपर बिल्कुल रिव्यू लिया है बैटिंग टीम ने, ये नो बॉल है या नाही। आइए तीसऱ्या अंपायर स्वर्गीय भरतदादा 11 पडगे, आजच आपण खऱ्या अर्थानं पडगे प्रीमियर लीगचा थरार पाहिलात। अर्थातच ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला ते महबूब बैलाचे मालक गुल्लूशेठ भोईर, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी दमदार योगदान लाभलंय। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो गुल्लूभाई, आपलं सहर्ष स्वागत। ये संपार निर्णय फेयर डिलीवरी, तो यहां पर ये छक्का मिलेगा और इसी के साथ क्रियांश 11 देवीचा पारा टीम का 50 का आंकड़ा पार होता हुआ। 52 बावन नाबाद, 13 के ऊपर 41 पर बल्लेबाजी। रोहन 5 पे 10, बहती गंगा में हाथ धोने का काम रोहन कर रहे, यश मार रहे, तो मैं क्यों पीछे रखूं, यही कुछ मैदान के अंदर नजर आता हुआ। एक और खराब गेंद, इस बार नो बॉल कर रहा अंपायर का, लेकिन विकेट कीपर कह रहा है तू पकड़ू, या गेंदबाज कर रहा है मैं पकड़ू। आप फील्डिंग टीम ने रिव्यू लिया है, आइए अंपायर आप बैठो मत। देखेंगे यहां पर आप फील्डिंग टीम का रिव्यू है, वो भी है, वो बचाना नहीं चाहती क्योंकि इथे सन्माननीय गोविंद पाटील, गोविंद जोशी पडगे यांच्या वतीने या स्पर्धेला बघा पत्रकार बंधू आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 11,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे, त्यांचं मनपूर्वक आभार। तो नो बॉल करार अंपायर का, यानी कि पूरी तरीके से आप देख सकते हैं इट्स अ नो बॉल कॉल, यानी कि फायदा 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 पूरी तरीके से क्रियांश 11 देवीचा बड़ा टीम के एक्शन रिप्ले ये आपके स्क्रीन के ऊपर भी दिखाया गया और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 54 के ऊपर। आप देखेंगे यहां पर 41-13 में बनाकर फील्ड की गेंद रहेगी, बल्लेबाज यश पाटिल के लिए। बोलो तैयार, फील्ड की गेंद, फुल टॉस, और मेरे ख्याल से एक रन तो पूरा। अंपायर का एक और नो बॉल का इशारा, बॉलर खारिज। विक्रम को यहां पर गेंदबाजी बिल्कुल यहां पर छोड़नी पड़ेगी। क्या घटित हो रहा है मैदान के ऊपर, मैंने ये वीआरसीसी पेंदर टीम का इतना खराब गेंदबाजी का प्रदर्शन कभी नहीं देखा था। फील्ड की गेंद रहेगी, बल्लेबाज अब रहेंगे रोहन स्ट्राइक। यस मागुरु क्या कहना चाहे? हे प्रभु धन्यवाद डीजे, थोड़ा सा शांत संयम दिमाग से वीआरसीसी पेंदर टीम अपना क्रिकेट के लिए आप थोड़ा सा संयम खो बैठे, आपका संयम ठीक नहीं है। आप जितनी तेज गेंदे डाल रहे हैं ना, वो गेंदे हाथ से फिसल रही है और ये नो बॉल खेल रही है। रन संख्या है 56, 14 में 42। सिद्धांत एक गेंद के लिए उसको प्राचरण किया गया क्योंकि 5 गेंदें फेंकी थी, उसमें 2 बीमार आए थे, वो वहां पर गेंदबाज को मात्र खारिज किया गया। देखिए सफलता हाथों के लकीरों में नहीं मेरे भाई, माथे के पसीने में होती है। तो क्रियान 11 मोरबी टीम के कप्तान और भोलेनाथ आवरी टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। नेक्स्ट मैच सुपर 6 का दूसरा मैच आपका ही खेला जाएगा। ऐश्वर्या रिसोर्ट्स के मैनेजिंग डायरेक्टर और आई एक्विरा होटल के ओनर बिल्कुल सन्नी शेट्टी इस टीम के पुरस्कृत हमारे आशीष भाई, आपका भी स्वागत करेंगे। और जहां तक सवाल है, ये बल्लेबाज फील्ड की गेंद रहेगी रोहन के लिए। फील्ड की गेंद, फुल टॉस, गैप में है ये गेंद, पीछे खिलाड़ी दौड़ रहे, रोकने में नाकामयाब। गेंद सीमा रेखा के पार, महंगे ओवर की समाप्ति, यानी कि कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर बग्गर विकेट को नुकसान के ऊपर 60। चला इथे विनय गावंड आपण स्टेजशी संपर्क साधावा। सन्मान्य मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे। विनोद यादव, अमृत पटेल, रणजित प्रदियाद आणि कृष्णा यादव या सर्व मान्यवरांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ बोलप यांच्या वतीने स्वागत करत आहोत। सन्माननीय गोविंद जोशी पत्रकार बंधू पडगे यांच्या वतीने स्पर्धेला 11,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे। त्यांचा आम्ही माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाच्या माध्यमातून आभार इथे व्यक्त करत आहोत। चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए। कप्तान वीआरसीसी 11 पेंदर के कप्तान से गुजारिश करेंगे, यश पाटिल 14 गेंदों में 42 रन खेलकर अपना बेहतरीन योगदान। रोहन खेल रहे 7 में 15 बनाकर किस गेंदबाज को लाया जाए, यही सोच यहां पर आप दिखाई, क्योंकि एक गेंदबाज की तो बिल्कुल यहां पर एक बॉल के लिए इस्तेमाल किया गया है। आपका भविष्य उसी से बनता है जो आप आज कर रहे हो मेरे भाई। उठिए, आपने आज को बेहतर बनाइए और अपने भविष्य को भी यहाँ पर उज्जवल बनाइए, क्योंकि मेहनत ही आपकी वो सुनहरी चाबी है जो आपको हीरो बना सकती है। अगर मुसीबतें हैं तो मुस्कुरा के चल, आंधियों को पैरों तले दबा के चल, मंजिलों की औकात नहीं है तुझसे दूर रहने की, विश्वास इस कदर खुद में जगा कर चल।
जबरदस्त फाइट इस मैदान के अंदर आपको नजर आ रही है। और निश्चित तौर पर यह क्रिकेट ऐसा खेल है, किसी को हीरो बना देता है तो किसी को जीरो बना देता है। और ये जबरदस्त मैच दोनों भी टीमों में, ये नहीं कहेंगे कि इस मैदान के अंदर क्रियांश 11 देवीचा बड़ा रन बना रही है, पहले बना रही है तो आगे वाली समय में पेंदर क्यों नहीं बनाएगी, ये भी सवाल पूछे जाएंगे। जगातला सर्व राजांच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आहे, पण छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे हे जगातील दोनच राजे असे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल आहे। याचं कारण की त्यांनाही 350 वर्ष अगोदर सुद्धा माहित होतं की पाठीवरच वार करणारे पैदा होतील, छातीवर वार करणारे जन्माला येणार नाही। क्या बढ़िया यहाँ पर फाइट, 14 में 42, गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज हिमांशु को देख सकते हैं, हिमांशु नेरुलकर को गेंदबाजी के लिए बिल्कुल प्राचारण किया गया है। 6 गेंदें, लास्ट ओवर में क्या ब्लास्ट करेंगे या फिर ब्लास्ट को रोकने की कामयाबी दे पाएंगे ये गेंदबाज। पहली गेंद उड़ा दिया है सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेखा के पार। ऐसा कड़क 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 है। सुरेश टेंबे यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर फलंदाजाने षटकाराने स्वागत केलं। प्रकाश शेठ भोईर पेंदर यांचं आगमन इथे झालेलं आहे। भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने तुम्हाला मी स्टेजवर आमंत्रित करतो। की मदद से 48 पर पहुंचे बल्लेबाज, 2 रन से अपने अर्धशतक है, शतक से दूर है। क्या मेगा फाइनल में यह पहला अर्धशतक और टूर्नामेंट का तीसरा आएगा। टप्पा पीछे, इस बार खेला है गेंद को लॉन्ग लेग के ऊपर से, वन बाउंस सीमा रेखा के पार है 4 और यह अर्धशतक। जोरदार तालियां, यश बल्ला उठाइए, दर्शकों की तालियां स्वीकारे। वन साइड हीरो के 3 चौके, 16 में 52। यश पाटील बल्ला उठाइए, जरा बल्ला उठाइए, दर्शकों की तालियां स्वीकारे। मोनीश खरात यांच्याकडून यश आपल्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक, एकूण 4000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्यासाठी दिले गेलं आहे। तो बिल्कुल इस बल्लेबाजी के लिए हमारे स्वर्गीय भरत दादा पड़गे, महबूब बैल के मालक गुल्लू शेख भोईर, इनकी ओर से भी शुभकामना चुकी है। और निश्चित तौर पर आज ही उनकी ओर से पड़गे प्रीमियर लीग का शानदार आयोजन देखने को मिला आणि ज्या बैलाने बिनजोड गाजवला, घाटमाता गाजवला, गुल्लूबाई आपलं सहर्ष स्वागत करतो। महबूब बैलाचे मालक 70 स्कोर कार्ड के ऊपर और रिवर्स शॉट खेलने का प्रयास, इस बार अच्छी गेंदबाजी, बढ़िया कमबैक गेंदबाज हिमांशु की ओर से 70 बने स्कोर कार्ड के ऊपर। और यहां से मैं कहूंगा टोटल अभी तक 2 गेंदों का खेल बचा हुआ है और आने वाले 2 गेंदों के ऊपर कितने रन बटोरना चाहेंगे या फिर रनों को रोकने की कोशिश यहां पर कर पाएंगे। थोड़ा सा नाराज है खेमा, मैं कहूंगा वीआरसीसी वाला उस पेंदर टीम का, लेकिन डरना नहीं चाहिए। ये मार सकती है तो सेकंड इनिंग्स में आपकी भी ताकत होगी। टाइमिंग स्ट्रोक, हवा में गेंद, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में, वाटर कैच। आई थिंक लग रहा था ये कैच पकड़ा है। सुपर कैच, जोरदार तालियां दोस्तों इस खिलाड़ी के लिए। उल्टा घूमकर कैच पकड़ना इतना आसान नहीं होता। क्या बढ़िया कैच, आखिरकार जो पारी थी वो पारी थम गई, बल्लेबाज आउट। जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या। आपल्यातून बाबनरावांची इनिंग साकारली। चला इथे सन्माननीय रुपेश फुलोरे भोकरपाडा आणि किशोर फुलोरे यांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय माजी सरपंच जयमालाताई भोलेनाथ पाटील चषकाच्या माध्यमातून आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। तो चलिए यहाँ पर एक गेंद बची, यहाँ पर 70 बने स्कोर कार्ड के ऊपर। क्या बढ़िया बैटिंग की है इस मैदान के अंदर, मैं कहूंगा बल्लेबाज यश पाटिल ने 52 रनों की धुआंधार पारी खेली और आखिरकार ये पारी थमती हुई और टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 70। चलिए इसी के साथ एक और शानदार गेंद, इसी के साथ पहला पूर्वार्ध समाप्त और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन बने 70, जीतने के लिए 71 रनों की जरूरत।
थँक्स रॉकस्टार प्रेमी ते नाणेफेक आता क्या करणार आहोत आपण चला पुढची लढत असेल एका बाजूला सी विपक्ष डी अशी लढत असेल आणि आज बघा सुपर 6 मध्ये श्रीच्या सी गटातून श्रीयान 11 श्री गणेश मोरबे क्रिकेट संघ आणि डी गटातून भोलेनाथ आवरे या दोन्ही संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. आवरे विपक्ष आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. तर सत्याबाई आणि बाबूभाई पेंदर अर्थातच बापूके ढाबाचे ओनर त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी पाहू शकाल यश पाटील यासाठी 7 फडके डोंगराचा पाडा या अर्धशतकी खेळसाठी शुभेच्छा आल्या. धन्यवाद. थँक्स. त्याला नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो हरिदास बुवा टेंबे या माऊली या आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला भोलानाथ आवरे विपक्ष श्रीयान 11 श्री गणेश मोरबे बघा सनी शेट्टे यांनी पुरस्कृत केलेला संघ मोरबे पाहतो. नाणेफेकी ते संपन्न होईल. माऊली या पण आणि फलंदाजाने अर्धशतके केली साकारली खऱ्या अर्थाने आणि त्या फलंदाजाचं कौतुक इथे करण्यात आलेलं आहे. प्रकाश शेठ म्हात्रे देवीचा पाडा. चला माऊली नाणेफेक करायचे आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. चला नाणेफेकीचा कौल आणि इथे हेड हा निश्चित स्वरूपात नाणेफेक जिंकलेली आहे. आदेश फक्त निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आवरे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. चला या आणि खऱ्या अर्थाने बघा उद्यापासून डे नाईट स्पर्धा प्रीमियर लीग भोलानाथ शेठ पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघ भोलप यांच्या माध्यमातून नाईट इथे ओलप प्रीमियर लीग स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. सन्मान्य गुरुनाथ दादा पाटील माजी सरपंच पेंदर गुरुनाथ दादा स्वागत आहे तुमचं. तर बघा व्हीआरसीसी पेंदर क्रिकेट संघाला एकेकालचे दिग्गज ऑलराऊंडर रुपेश दादा नेरुलकर यांच्या वतीनं सलग 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्या वतीनं दिलं जाईल. थँक्स रॉकस्टार प्रवीण ते मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुरुनाथ शेठ पाटील यांचा सन्मानित केला जाईल. दादा या आपला सन्मानित केला जाईल आणि सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा भोलानाथ शेठ पाटील यांना आमंत्रित करतो की पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील गुरुनाथ मारुती पाटील यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे आपण स्वागत करावं. तर बघा प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. ऐवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय मोतीराम शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समेत सागर शेठ पाटील यांचं आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. चला इथे बघा हॅट्रिक साठी आता मात्र आमच्या आयोजक ज्ञानेश्वर पाटील यांनी इथे सूचित केलेलं आहे हॅट्रिकची बक्षीस पुकारली जाणार नाहीये. अनाउन्समेंट होणार नाहीये. फक्त सिंगल विकेट सिंगल चौका आणि सिंगल षटकारासाठी बक्षीस असेल. तर दक्ष पाटील यांनी प्रेक्षक कमाल कॅच पकडले त्यांना विनंती असेल आपण यावं. दक्ष पाटील प्रेक्षक यावं आपण ऐवा झेल पकडला ते पारितोषिक घेण्यासाठी. चला बॉय कॅमेरा इकडे फोकस करा. बघा उद्यापासून वलप प्रीमियर लीग स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे आणि तिचं लाईव्ह लॉट्स इथे केलं जात आहे. काशीनाथ पाटील साहेब पणवेल पंचायत समितीचे माजी सभापती त्यांच्या शुभ हस्ते इथे लॉर्ड्स ओपन केलं जात आहे. बघा बघूया माऊली या 2 चिठ्ठ्या उचला. चला बघूया पहिला सामना कोणाचा असेल. बघा भोलाशेठ किती खुश आहेत. प्रथमच आपण नाईट स्पर्धा प्रीमियर लीग वलप आपल्या भेटीसाठी येते आणि पहिली लढत असेल. चला ध्रुवीत यजदी 11 आणि त्यांना फाईट करणार आहे वियान खाडेकर 11. पहिली लढत असेल. चला दुसरी लढत ओपन इथे केली जाईल. वलप प्रीमियर लीग येते उद्या 23 चला फेब्रुवारी. त्यानंतर कीर्ती 11 वलप आणि त्या संघाला फाईट करेल जय संतोषी माता 11. दुसरा सामना असेल हा ए गटातील लढत असेल. त्यानंतर बघा एक गट तयार झाला. बघा 4 संघांचा एक गट तयार झाला आणि आता त्यानंतर लकी ड्रॉ करण्यात आले लक्ष्मीदादांच्या शुभ हस्ते. समृद्धी 11 आणि समृद्धी 11ला समृद्धी 11 म्हणजे भोलाशेठ यांचा संघ असेल आणि त्या संघाला फाईट करेल आद्विक 11 अशी लढत असेल. बघा त्यामध्ये बी गट असेल आणि त्यानंतर आता उर्वरित 2 चिठ्ठ्या असतील. बघा गुरुनाथ दादा या गुरुनाथ शेठ पाटील माजी सरपंच पेंदर मारुती बघा वियान खाडेकर यांच्या जागेवर
शिवन्या 11 मारुतीदादा पाटील पोलीस पाटील यांचा संघ असेल. अत्तर्व 11 वलभ आणि त्या संघाला फाईट करायला प्रल्हाद भोईर यांचा संघ असेल. चला प्रीमियर लीग ही स्पर्धा लॉर्ड्स उडवण्यात आलेला आहे. चला आपण Check. पुढील लढतीसाठी बोलूया. Check. पुढील सत्रासाठी प्रवीण टेंबे यांच्याकडे. 71 धावांचं टार्गेट. क्रिश कोपरकर पहिला बॉल, लो पुलटस बॉल ड्राईव्ह केले, बॉलला बॅकवर्ड स्पेडला फिल्डर नाहीत, पॉवर प्ले मध्ये येतो. पहिला बॉल वरती खणखणीत चौकार. पेंदर संघाची सुरुवात झाली आहे. क्रिश कोपरकर केकेच्या बॅटमधून 4 रन. चला इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. एकच नाद बैलगाडा शर्यत गुल्लूभाई भोईर पडगे यांचं आगमन झालेलं आहे. मेहबूब बैलाचे मालक महाराष्ट्र हिंद केसरी मेहबूब बैलाचे मालक गुल्लूभाई यावं आपण व्यासपीठावर. तुमचं स्वर्गीय भरतदादा भोईर यांच्या नावाने त्यांचा तो बैल आहे बघा, नंदी आहे त्यांचा. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. थँक्यू डीजे. पहिला बॉल 4, व्हाईट बॉल. 71 धावांचं टार्गेट आहे. चला दक्षा आयवा जलचा मानकरी ठरलेला आहे. स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर ज्ञानेश्वरदादा पाटील एपकोडेक्स कंपनीचे लीडर आहेत आणि त्याचा मानकरी ठरलेला आहे. प्रेक्षक कमाल झेल आयवा झेल बघा, दोन्ही बंधू प्रेम. शेट पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध उद्योजक वल्लभ मनपूर्वक तुमचं सरसे आम्ही स्वागत करत आहोत. पेंदर क्रिकेट संघासाठी बघा VRCC पेंदर क्रिकेट संघ या सामन्यामध्ये इथे खेळतो. खऱ्या अर्थाने एका बाजूला आपण पाहतो देवीचा पाडा क्रिकेट संघ. थँक्यू. तर आता स्वागत समारंभ थोडासा आपण थांबवतोय, परंतु आता कॉम्बॉक्स कडून डायरेक्ट मॅच कंटिन्यू केली जाईल. 5-0 क्रिश कोपरकर 2 बॉल 5. जबरदस्त सामना मैदान गाजवण्यासाठी पेंदर संघ सज्ज. बॉल तयार. पुन्हा व्हाईट बॉल. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत टाकलेत. रुपेश नेरुरकर यांच्याकडून क्रॅश प्राइज 3 षटकारांसाठी 2000चं कॅश प्राइज लावण्यात आले. थँक्यू. 6 बॉल 0, 6 धावा 0 गडी बाद. हर्षद पाटील बॉलिंग मार्कवर. देवीचा पाडा संघाचा बायकर बॅन गोलंदाज. प्रचंड वेग आहे. तिसरा व्हाईट बॉल टाकलाय हर्षदने. हर्षद पाटीलला कोणीच विसरणार नाहीये, कारण या मैदानावरती सुपर भारतच्या सामन्यात काय जबरदस्त बॉलिंग केली होती. 3 गडी त्याने बाद केले होते आणि त्यानंतर सामना जिंकला होता. क्रियांश 11 देवीचा पाडा संघ मालक आहेत प्रकाश म्हात्रे आणि अविनाश म्हात्रे. 7-0 9 चेंडूची लांब लचक ओव्हर टाकली जाईल. आज खऱ्या अर्थाने मज्जा आली आहे. फायनल मध्ये मिनी वानखेडे मैदान सजलंय आणि काय जबरदस्त आयोजन. क्रिकेट हा खेळ नाही तर स्वाभिमान आहे दोन्ही गावांसाठी. बोला तयार. बॅटची कडा शॉट पण लेगला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आशिष नेरुलकर. मोठी विकेट. जर डायरेक्ट हिट झाली असती तर बचावला गेला. 1 धाव कंप्लीट केली आहे आशिष नेरुलकर. एक मोठा फलंदाज. खऱ्या अर्थाने 3 सामन्यामध्ये 70+ धावा त्याने काढल्यात. चला क्रियांश 11 देवीचा पाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. लागोपाठ 3 विकेट 3 चेंडू निर्धाव हातल गोलंदाजाने. तर प्रकाश मात्र देवीचा पाडा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 चे ते शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. स्वागत आहे तुमचं. शेवटच्या बॉल पर्यंत लढणं हीच आमची ओळख. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच होऊ शकते. बोला तयार. लॉब केलं इनसाइड आउट. क्लास फटका. बॉल हवेत. लॉंग ऑफ धावतोय. पोहोचलाय. थांबलाय आणि बॉल एका टप्प्याने आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफच्या बाहेर येतोय चौकार. वैभव बैलाचा बैल आशिष नेरुलकर. शेवटचा सामना आहे. सुपर 6 मध्ये धावा काउंट होतील मालिकावीरच्या बाईकसाठी. आणि यश सुनील पाटील देवीचा पाडा संघाचा अंडर 20 20 वर्षाचा मुलगा. त्याने 50 धावांची खेळी केली. अर्धशतक
परंतु समोर आहे आशिष नेरुलकर. बॉल तयार. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, सिंगल आली आहे. 71 धावा चेस करायच्या 4 ओव्हरमध्ये. 17.70 ची सरासरी गाठायचे प्रत्येक ओव्हरमध्ये पेंदट संघाला. परंतु समोर युवा खेळाडूंचा भरणा असणारा प्रकाश म्हात्रे, अविनाश म्हात्रे याने बनवलेला संघ क्रियांश 11 देवीचा पाडा. आणि काय कमालाची बॅटिंग केली यश सुनील पाटील. आज सुनील पाटील साहेब खुश असतील कारण मुलाने 50 धावा कुठल्या गावासाठी, परंतु उत्तर देणार क्रिश कोपरकर. बॉल तयार. कमी गतीचा बॉल हर्षद पाटीलने हा बॉल डॉट टाकलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोर बोर्ड 13 वरती 0. आणि काय जबरदस्त मॅच आहे. आशिष, क्रिश कोपरकर 2 बॅटर, हे घणाघाती फलंदाज. चला इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटिल या त्यांचे खास परम मित्र विनोद यादव. विनोद जी यादव आइए, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. वल्लभ ग्राम पंचायत के सम्मानीय विनोद जी यादव साहब का यहाँ पर सम्मान किया जाएगा. इस प्रतियोगिता के हमारे ऑर्गेनाइजर ज्ञानेश्वर दादा पाटिल, इनके शुभ हाथों से शाल, पुष्पगुच्छ और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर आपका स्वागत किया जा रहा है. अमृत पटेल, अमृत दादा पटेल आइए, आपका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा. अमृत पटेल, मौलाना शेख पाटिल, इनका बिल्कुल निमंत्रण स्वीकार कर आप यहाँ पर आए हैं. बिल्कुल आपका शान और शौकत के साथ इस प्रतियोगिता के माध्यम से ज्ञानेश्वर दादा पाटिल इस प्रतियोगिता के हमारे ऑर्गेनाइजर है, इनकी ओर से स्वागत किया जा रहा है. त्यानंतरचा सन्मान असेल. उसके बाद में रंजीत भाई आइए और कृष्णा यादव आप भी आइए, आपका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा. ओवर टू कमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे. 13 धावात 0 गडी बाद. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. कमालीची मॅच आहे. आशिष 5 वरती खेळतो, क्रिश कोपरकर 5 वरती. दोन्ही फलंदाज 5 धाब्यांवरती खेळतायत. 18 बॉल मध्ये 58 धावा करायच्या आहेत. ऑन मॅच कडे आपण जातोय. जबरदस्त सामना. यश पाटीलने आपली छाप सोडली. आज यश या नावाची चर्चा होणार टेनिस बॉल मध्ये, कारण 20 वर्षाचा मुलगा 50 धावा कुठल्या, परंतु आशिष नेरुलकर तोही कमी नाहीये. पेंदर संघाचा बाजीगर बाजी मारणार. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे हाय अँड हँडसम ह्यूज षटकार. झाली चर्चा तिच्या नावाची, झाली चर्चा तिच्या नावाची. जय माला भोलानाथ पाटील, सरपंच वल्लभ गावाची. जय माला तर भोलानाथ अतिशय सुंदर संगीत प्रवीण टेंबे आपण इथे ऐकतो की जयमालाताई भोलेनाथ पाटील, सरपंच वल्लभ गावाची. या पूर्वीच्या टर्म मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम केलं. आज श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. मान्यवरांचं आगमन होत आहे. बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय मोतीराम शेठ पाटील, पण अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती, सन्माननीय अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट सुनीलदादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक चिंतामणी शेठ पाटील, माजी सरपंच बुरदुल, आपले मनपूर्वक सरसे स्वागत आहे. विनोददादा पाटील या, आपले स्वागत आहे. अभिमन्युदादा पाटील नारायण, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. विश्वदादा पाटील, आपले स्वागत आहे. या गणेशरी आपले स्वागत आहे. थँक्यू. बोला तयार. लॉफ्ट केले बॉलला हवेत. बिग विकेट घेण्याची नामे संदेश अध्यक्ष टीप मध्ये आहेत. ओहो वाट कॅच. कॅप्टन हर्षद पाटील, चेंडू खाली. पहिला झटका लागतोय VRCC पेंदट संघाला. ऍडव्होकेट विक्रांत या टीमचा संघनायक, परंतु 20 वरती 1 क्रिश कोपरकर मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पवेलियन. प्रचंड अनाउन्समेंट आहेत, परंतु रुपेश नेरुलकर जे आशिषचे बंधू आहेत त्यांच्याकडून 3 षटकाराला 2000. सामना खूप चांगला आहे मित्रांनो. अनाउन्समेंट देखील आम्ही ते करतोय, परंतु मॅच देखील लाईव्हला प्रेक्षक पाहतात आणि त्यांना मॅच टू बॉल पाहायला प्रचंड आवडते.
20-1 आशिष नेरुळकर 4 बॉल 12 वरती घेतो. लास्ट विकेट 5 बॉल 5 धावा क्रिश बाद झालाय आणि समोर संघ आहे VRCC पेंदर. भरपूर वर्षाचा प्रवास या संघाचा राहिला, भरपूर वर्ष वाट पाहिली आणि फायनली हा संघ एक चषक उचलणार. ऑपोजिटला पाहतो देवीचा पाडा युवा खेळाडूंचा संघ. प्रकाश म्हात्रे अविनाश म्हात्रेने हा संघ बनवलाय आणि क्रियांच्या नावाने खेळतो देवीचा पाडा. दोघा एकापेक्षा एक आहेत, दोन्ही ताकदवर आहेत. बोला तयार. वेग आहे, दिशा आहे, परफेक्ट बॉल, लेंथ लाईन आणि परफेक्ट बॉल टाकलाय गोलंदाज रोहनने. लक्षात घ्या, हॅट्रिक साठी पुरस्कार जाहीर केले जाणार नाही. आयोजकांनी आता सूचना दिली आहे, आतापासून फायनल पर्यंत हॅट्रिक पारितोषिक घेतले जाणार नाही. 20-1 बोला तयार. लॉक केलं, स्लॉट मध्ये आलाय, प्लॉट मध्ये पाठवलाय प्रथमेश कोपरकर. पीकेच्या बॅट मधून तडाखे बंद फटका. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अरे लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. अरे नाद नाही करायचा कोणीचा आमच्या बोलण्यात. इथे सन्माननीय प्रकाश शेठ भोईर पेंदर, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. पालेश्वरी नाईट स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांच्या सौभाग्य होते, आज आपल्यात नाहीयेत. अशा प्रकाश भोईर यांच्या नावाने ट्रॉफी आपल्याला नेहमी बघायला मिळतात. स्वागत आहे दादा तुमचं. मोठ 6 सर्वाधिक षटकार मारेल त्या फलंदाजाला सोन्याचं नाणं आहे आणि आलाय षटकार. आणि मालिकावीरची बाईक जिंकण्यासाठी शेवटची मॅच आहे, खेळावंच लागेल आणि उद्या बायकर मॅन बनण्याचं स्वप्न आज पूर्ण होणार. बोला तयार. लॉप केलं ऑन साईडला, गॅप पकडली, एक डग आउटला बॉल, गॅप शॉट, बॉल बाउंड्रीच्या पलीकडे येतो चौकार. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर दिले प्रथमेश कोपरकरने. हम भी किसी से कम नहीं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. स्कोरबोर्ड वरती धावा आहे 30. 71चं टार्गेट 12 बॉल मध्ये करायचे आहेत. 41. पाटील यांच्या नावाचं दम. प्रवीण इथे पाहतो अनन्या 11 गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघ आज त्यांच्या सुकन्याच्या नावाने खेळतो आणि या पूर्वीच्या टर्म मध्ये ते सरपंच बुर्दुल ग्रामपंचायतीच्या असताना सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा मोतीराम शेठ आहेत, माजी सरपंच चिंतामण शेठ आहेत, आमचे सभापती माजी सुरेश शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. पहिली स्पर्धा खऱ्या अर्थाने तुमच्या बुर्दुल गावामध्ये जयघोष मध्ये खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेचा शुभारंभ झाला. 12 बॉल 41 धावेची आवश्यकता आहे. आम्ही रन मोजत नाही, आम्ही इतिहास घडवतो आणि इतिहास घडवण्यासाठी आलाय आशिष नेरुळकर. 3 सामन्यामध्ये 70+ धावा, आता 12 वरती पोहोचलाय. आजची रात्र गाजवली पुन्हा एकदा आशिषने. परंतु 12-41 काही घडू शकतो, परंतु इथे चांगली मॅच होणार. सुपर 6 बॉल तयार. पहिला बॉल लॉक केलं, इनसाइड आउट, लॉंग ऑफला, डीप मध्ये फिल्डर पोहोचलाय दूर आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. प्रयत्न अगदी परमेश्वर, जिद्द चिकाटी पाहायला भेटली. येतो चौकार. दोन्ही संघ आपण पाहिला तर DEF पोल मध्ये आहे आणि DEF ला एक बाईक आहे. कोण जाणार घेऊन DEF मधून, त्याचं उत्तर आम्हालाच माहिती आहे आणि आमच्या स्कोररलाच माहिती आहे. मॅच ऑन, चांगला सामना झालाय. आशिषची बॅट टापली आहे आणि आता मज्जा आली मॅच मध्ये. मागे गेले, बॅकफुटला बॉल हवेत, खराब फटका, कॅच ऑफ द मॅच पकडली. झेलबाद, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कहाणी में ट्विस्ट. आशिष नेरुळकर मैदान सोडणार. 10 बॉल मध्ये 37 करायच्या आहेत. काय मॅच रंगली आहे. 16 वरती आशिष बाद झाला आणि क्रियांश 11चा जल्लोष. देवीचा पाडा लीड करते या मॅचला आणि हा तुफान शमवला, हा तुफान शांत केला. हे वादळ थांबलं आणि वादळ थांबवलं कोणी? गोलंदाज आहे चैतन्य म्हात्रे. ठीक. इथे क्रियांश 11 गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये जर विजय संपादित केलं तर सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे देवीचा पाडा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या वतीने संघाला 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल.
व्यासपीठावर सन्माननीय विनोद शेठ पाटील नारायण, सन्माननीय अभिमन्यू पाटील नारायण, गणेश पाटील नारायण क्रिकेटचा आनंद घेत असताना तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. शॉकिंग मुवमेंट आहे. स्कोरर आणि माझ्यामध्ये थोडी बातचीत चालू आहे, कारण DEF मध्ये जी बाईक होती ती कोणाला असेल हे आम्हालाच माहिती आहे. 34 वरती 2 आता करायच्या आहेत धावा. 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 57 धावा, 37 धावा, 10 बॉल 37. व्हॉट अ मॅच, सुपर 6ची मॅच. रोहनने झेल पकडला. गोलंदाज चैतन्य मात्रे बॅटची कडा, शॉर्ट टर्मॅनला बीट, समोर फिल्डर धावताय, चेंडू पुढे गेलाय, स्पर्धा लागलीये. काय एफर्ट, काय लाजवाब फिल्डिंग, कमिटमेंट या खेळाडूंची पाहायला भेटते. जिद्दी खेळाडू, जिद्द, चिकाटी आणि विश्वास. आज आपल्या गावासाठी खेळायचंय. आज गावासाठी जी जर्सी आपण परिधान केली आहे त्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी खेळायचंय आणि 100% योगदान दिला जातोय. कारण मिळालेली ट्रॉफी सुरुवातीला मंदिरात जाणार, देवाला सुपूर्द केली जाईल आणि जल्लोष होणार. गुलाल आपलाच. कोणाचा गुलाल आज उधळणार हे तो वक्त बताएगा. दिशाहीन टाकलाय, पंच दर्शवतात कदाचित वाईट आहे आणि 1+1 2 धावा आल्यात. चला रन अँड बॉल इक्वेशन तुम्हाला सांगतो. समीकरण व्हाईट बॉल नंतर बदललंय. चेंडू बाकी आहेत 9, धावा पाहिजे 33. म्हणजे प्रत्येक बॉल वरती आपण विचार केला तर काही धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीन या स्पर्धेचे शिल्पकार A1 सरपंच बोलणं शेठ पाटील. रायगड नाही तर संपूर्ण ठाणे महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा होते आणि या नावावर गर्दी होते. A1 क्वालिटीचं आयोजन आणि बोलणं शेठ पाटील फक्त एक व्यक्तिमत्व नाहीये, त्यांच्या समवेत श्री गणेश मित्र मंडळ, संपूर्ण टीम, एक एक कार्यकर्त्याचं 100% योगदान आहे या स्पर्धेला. त्यामुळे ही स्पर्धा बनली आहे A1 क्वालिटीची स्पर्धा. परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉलचा मारा. पेंदर संघाचं टेन्शन वाढवलं जात आहे या डॉट बॉलने. समीकरण 8 बॉल बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत 33 धावा. मॅजिक फिगर आकडा पार करायचा आहे. सध्या प्रकाश भोईर यांना आपण पाहतो स्क्रीनवरती. पेंदरचे पाठीराखे आणि बुरदुलचे देखील काही मान्यवर आलेत. सर्वांचं स्वागत. लॉप केला समोर, ऑन साईडला फिल्डर आहे, डीप मध्ये स्विंगल मिळेल. एकच धाव आली आहे. चैतन्य मात्रेचं कमबॅक. आशिष नेरुलकर बाद झाला आणि देवीचा पाडा संघ आता बाजी मारताना पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये करायचे 32 धावा. 7 बॉल 32, 5 षटकार. अरे हे 5 षटकार लागले तर इतिहास घडेल आज मैदानावरती. स्ट्राईक एंडला अवेश नेरुलकर. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. फुललेंचा बॉल आहे. फिल्डर चांगली फिल्डिंग, 100% योगदान. कमिटमेंट काय असतं याचं उत्तर आज दिलंय देवीचा पाडा संघाने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा आहेत एकूण 40 धावा. त्यामुळे 6 बॉल आणि माराचे 5 षटकार आणि 1 सिंगल. घेऊया छोटासा ड्रिंक ब्रेक आणि मी घेऊन चलतोय महागुरूंकडे. थँक्स प्रतिनिधी मान्यवरांचा सन्मान करूया. आपल्याकडे बेल आहे नरेश नरशिंगे, पनवेल तालुका शिवसेनेचे संघटक आहेत आणि त्यांच्या वतीने आयोजकांचे आयोजन कमिटीसाठी खास सरप्राईज गिफ्ट आलेली. या नरेशा, बेल कमी आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे. प्रकाशन मात्रे देवीचा पाडा आणि नरेश नरशिंगे यांच्या वतीने या. चला बेल कमी आहे कारण सामन्याकडे महत्वाची लढत आहे, तिकडे आम्हाला लक्ष फोकस करावे लागेल. या नरेश नरशिंगे यांच्या वतीने भोळनाथ पाटील साहेब, आपण अतिशय दमदार नाईट स्पर्धा ऑर्गनाईज केल्याबद्दल प्रकाश मात्रे देवीचा पाडा आणि नरेश नरशिंगे शिवसेनेचे पनवेल तालुका संघटक त्यांच्या वतीने आपला गौरव इथे केला जात आहे. सन्माननीय मेहबूब बैलाचे मालक, महाराष्ट्र हिंद केसरी मेहबूब बैलाचे मालक भरत शेठ भोईर पडगे यांचे सुपुत्र गुल्लूभाई भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत सत्याबाई पाटील पेंदर आणि बाबूशेठ पाटील पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. थँक्यू. 6 बॉल 31, 31 धावेची आवश्यकता. क्लायमॅक्स मध्ये आपण पोहोचलोय. शेवटचा मोमेंट या मॅचचा क्लायमॅक्स सीन. कोण होणार ड्रॉप सीन का हिरो? अवेश नेरुलकर. या अगोदर मला आठवतं 10 वर्षापूर्वी 6 बॉल 6 षटकार, 6 बॉल 7 षटकारचा रेकॉर्ड अवेशच्या नावावरती नेहमीच राहिलाय आणि आज पुन्हा त्याला तो रेकॉर्ड कायम करायचा आहे.
परंतु यश पाटीलचं अर्धशतक या स्पर्धेमध्ये दर्जेदार ठरलं. क्या बात आहे. पहिला बॉल 6 बॉल 5 षटकार आला. पहिला आलाय बेधडक घे कडक षटकार. आणि हो 10 वर्षापूर्वी ओल्ड इज गोल्ड अवेश नेरुलकरला विसरून चालणार नाहीये, कारण अनेक वेळा इतिहासाच्या पानावर नाव कोरलं या फलंदाजाने. 6 बॉल 6 षटकाराचा ऐतिहासिक रेकॉर्ड त्यानेही बनवलाय. मॅच बनवू शकते. पहिला आला. अजून विचार केला 4 मारायचे आणि 1 सिंगल. फिरून खेळलेत मागे फाईन लेगला 4 ची शक्यता आणि बॉल जातो लॉंग स्टॉप दिशेकडे ओव्हर द रोप. 1 टप्प्याने चौकार. 2 बॉल 10 आलेत, त्यामुळे येणारे 4 बॉल आणि धावा करायच्या आहेत. आता मात्र 21 धावा 21 धावांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये रक हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के 5 चलकर ये समंदर आएगा. टक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर मंजिल पे मिलेगी मिलने का मजा भी सन्माननीय आएगा. लखन शेठ पाटील पेंदर यांचं आगमन झालेलं आहे. भोलाना शेठ पाटील यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. लखन दादा या, स्वागत आहे तुमचं. शवाले काका आपण या, आपलंही स्वागत आहे. क्या बात आहे. 4 बॉल 21 ची आवश्यकता आहे. बोला तयार. क्लायमॅक्स लॉक करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस, प्लेड अँड मिस. अंपायर सिग्नल. इट्स अ 22. 1 धाव 22 वरती आली आहे. 3 बॉल 20 ची आवश्यकता. वॉट अ मॅच. पेंदर संघ 1 चषक तुम्हाला आहे सुपर 6 मध्ये. हो जल्लोष तर झालाच पाहिजे, परंतु देवीचा पाडा तुमचा पहिला चषक नाईट मध्ये. मला वाटतं पेंदरचाही नाईट मध्ये पहिला चषक कदाचित हाच आहे. चला दोन्ही संघांनी खातं ओपन केलं नाईट रजनीमध्ये पहिल्या चषकाचं. ठीक. प्रवीण इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो 2 बाईक, एका बाईकचे पुरस्कर्ते आहेत पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक नितेशदादा पाटील घोड आणि एका बाईचे पुरस्कर्ते आहेत राजाराम शेठ पाटील वलप यांचे जावई सन्माननीय आमचे परम मित्र खुटारी गावातील गोमा शेठ मात्रे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. यश सुनील पाटील अर्धशतक फलंदाज 50 पार केलं त्याने आणि जबरदस्त फलंदाजी केली. गोलंदाजी झोप उडवली यश पाटीलनं. खरं तर त्याचा अर्धशतक नाही, हा पुढच्या विजयाचा इशारा होता. हम किसी से कम नहीं. होता है दोस्तों क्रिकेट में, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. त्यामुळे हार सुद्धा मिळते लाईफ मध्ये, जीत सुद्धा मिळते, परंतु खेळणं महत्वाचं आहे. हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्लीन बॉल. ओ हो काय जल्लोष करतोय गोलंदाज यश पाटील. आणि हो विकेटच्या धावा ही मिळतील, कारण DEF पोल आहे आणि विकेटसाठी धावा आहेत. बंटी खाडेकर 5 धावा. हा गेम चेंजर बॉल होता आणि गेम चेंजर का हा तुम्हाला समजणार येणाऱ्या 4 तासानंतर. मॅच ऑन. हा गेम चेंजर बॉल यश पाटीलला नवीन ओळख देणारा हा तो बॉल आहे आणि हा यश स्टेटसला पडलाच पाहिजे. क्लीन बोल्ड आणि 5 धावा झाल्या तुमच्या अकाउंटला. प्रवीण खऱ्या अर्थाने यशला पाहतो इथे खऱ्या अर्थाने गोलंदाजी करत असताना, परंतु एक काळ असा होता ना, सुनील पाटीलला कोण विसरणार. एकेकाली देवीचा पाडा क्रिकेट संघाचं सुनील पाटील यांनी सुद्धा नेतृत्व केलं एक आक्रमक फलंदाज म्हणून. त्या काळी सुनील पाटील ओळखले जायचे. देवीचा पाडा सांगतोय गुलाल आपलाच, परंतु दोघांना गुलाल भेटलाय, दोघांनाही चषक मिळणार. पेंदर संघ तुम्हीही आमच्यासाठी विजेता आहात. कोशिश करणे वालो की हार नाही होती. प्रयत्न चांगले केले पेंदर संघ आणि आशिष नेरुलकरची बॅट तापली असती तर सामना बनला असता, परंतु गोलंदाजांना प्रचंड मार बसला. हरकत नाहीये पेंदर टीमी, तुम्ही चांगला केलात, परंतु तुम्हालाही बेस्ट ऑफ लक, हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल बाकी आहे. चला फिल्डिंग सेटअप करा, वेळ घेऊ नका. क्रियांश 11 प्रकाश म्हात्रे, अविनाश म्हात्रे आता प्रचंड खुश आहेत. मला असं वाटतं की ब्रास बँड आज रात्री येतील आणि मार्केट जागा होईल पुन्हा एकदा. देवीचा पाडा संपूर्ण भारत आहे. देवीचा पाडा कश्मीर से लेके कन्याकुमारी, हर एक इंसान बाहर रहता है ऐसा देवीचा पाडा. 1 बॉल बाकी आणि टॉप 3 मध्ये पोहोचलाय क्रियांश 11.
देवीचा पाडा. चला कमलाकर म्हात्रे संघाचे पुरस्कर्ते आहेत. कमलाकर म्हात्रे देवीचा पाडा या तुम्ही स्टेजवर. भोळोनाथ शेठ पाटील यांच्या वतीने तुमचंही अभिनंदन करण्यात आलेलं आहे. लहूदादा आहे, सुनील पाटील यांचे बंधू लहूदादा पाटील, आपण या आपले स्वागत आहे. आणि इथे क्रियांश 11 गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ सुपर 3 मध्ये दाखल झालेला आहे. त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ बलप यांच्या वतीने अभिनंदन करतो. पेंदर क्रिकेट संघ तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे, तुमचे मनपूर्वक आभार. क्रियांश 11 पोहोचलाय टॉप 3 मध्ये आणि प्रत्येक मॅचला असे फटाके वाजवले जातील टॉप 3च्या मॅच साठी. चला इथे यश साठी बघा काका परिवार लहूदादा पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. तत्पूर्वी